नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर जे उमेदवार 10वी ते ग्रॅज्युएशन पास आहेत त्यांच्यासाठी बीएमसी मधील नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या आस्थापनेवरील बहुउद्देशीय कामगार, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स, औषध निर्माता, वैद्यकीय अधिकारी अशा विविध संवर्गाची पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार तुमची येथे निवड केली जाणार आहे। आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 ते 90,000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे। तर अर्हताधारक उमेदवारांनी दिनांक 16/6/2026 ते दिनांक 22/6/2026 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। तर अर्ज नक्की कोठे भरायचा आहे तसेच सदर पदांचे वेतन, शैक्षणिक अर्हता बघण्यापूर्वी जर आपण आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर ऑनलाईन अर्ज हा कुठे आणि कसा भरायचा आहे ते आपण बघूयात। तर इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह स्क्रीनवर दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंकवर जाऊन दिनांक 16/6/2026 ते दिनांक 22/6/2026 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। सदर गुगल फॉर्मची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला अपॉइंटमेंटची माहिती ही ईमेल आणि दूरध्वनीद्वारे करून देण्यात येणार आहे। त्यामुळे व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अर्जामध्ये भरायचा आहे आणि वेळोवेळी आपला ईमेल आयडी नियमितपणे तपासायचा आहे। तर सुरुवातीला आपण एमपीडब्ल्यू म्हणजेच बहुउद्देशीय कामगार या पदाबद्दल माहिती घेऊ। तर एमपीडब्ल्यू या पदाकरता जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये वेतन मिळणार आहेत। यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू। तर एमपीडब्ल्यू या पदाकरता उमेदवार मराठी विषयासहित 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक MSc किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम 50 गुणांचा किंवा 100 गुणांचा उच्च स्तर, निम्न स्तर मराठी विषयाचा उत्तीर्ण असावा। यानंतर सदर पदाकरताची उमेदवारांची वयोमर्यादा ही दिनांक 1/6/2026 रोजी 43 वयापेक्षा जास्त नसावी। यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर या पदाबद्दल आपण माहिती घेऊ। तर डेटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 रुपये इतके वेतन मिळणार आहे। यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू। तर डेटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे। यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक MSc किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराकडे मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंगची प्रत्येकी 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असावेत। डेटा एंट्रीचा वेग 8,000 की डिप्रेशन्स इतका अवगत असावा। यानंतर सदर पदाकरताची उमेदवारांची वयोमर्यादा ही दिनांक 1/6/2026 रोजी 43 वयापेक्षा जास्त नसावी। यानंतर परिचारिका या पदाकरता जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 30,000 रुपये इतके वेतन मिळणार आहेत। यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू। तर उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी उत्तीर्ण असायला हवेत। त्यानंतर उमेदवारे जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा धारक 3 किंवा 3.5 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेले असावेत। त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडून नोंदणीकृत असावेत आणि नोंदणीचे नूतनीकरण केलेले असावेत। त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्चतम परीक्षेत म्हणजेच 10वी किंवा 12वी मध्ये किमान
50 गुणांचा किंवा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत आणि उमेदवारांच्या संगणक विषयक MSCIT किंवा अन्य संबंधित प्रमाणपत्र धारण केलेले असावेत। यानंतर सदर पदाकरताची उमेदवारांची वयोमर्यादा ही दिनांक 1/6/2024 रोजी 43 वयापेक्षा जास्त नसावी। यानंतर औषध निर्माता या पदाकरता जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये इतके वेतन मिळणार आहेत। यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू। जर उमेदवार राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसी मधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी असणे आवश्यक आहे। यानंतर उमेदवार हे महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावेत आणि उमेदवाराने संगणक विषयक MSCIT किंवा अन्य संबंधित प्रमाणपत्र धारक केलेले असावेत। यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्चतम परीक्षेत म्हणजेच 10वी किंवा 12वी मध्ये किमान 50 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत। यानंतर सदर पदाकरताची उमेदवारांची वयोमर्यादा ही दिनांक 1/6/2024 रोजी 43 वयापेक्षा जास्त नसावी। यानंतर वैद्यकीय अधिकारी या पदावर जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 90,000 रुपये इतके वेतन मिळणार आहेत। त्यानंतर हेल्थ डेटा मॅनेजर या पदावर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 75,000 रुपये इतके वेतन मिळणार आहे। सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।